चमचमीत अशी चण्याची भाजी। तर इथे मी काय केले, एक वाटी चणे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून त्यामधले पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये परत एक ग्लास पाणी घालून आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। तुम्ही इथे रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता। आता आपले इथे चणे फुगलेले आहेत। आता ते कुकरच्या भांड्यामध्ये पाण्यासहित आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी थोडं पाणी घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकून द्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला हे 4 ते 5 याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपले इथे चणे पूर्णपणे शिजलेले आहेत। आता आपण येथे चण्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला म्हणजेच वाटण बनवून घेऊ। तर त्यासाठी मी इथे 1 चमचा तेल घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे मोठे मोठे चिरून घातलेले आहेत। त्यानंतर मी आल्याचे तुकडे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये। आता आपल्याला याच्यात सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित असं हे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो चिरून टाकणार आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मऊ होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून त्याच्यामध्ये जे भाजून घेतलेले टोमॅटो, कांदा, आले, लसूण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि याची बारीक पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे। आता मी इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। आता आपले तेल व्यवस्थित गरम झाले की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत। त्यानंतर मी येथे 1 मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकलेला आहे। आता कांदा आपल्याला व्यवस्थित मऊ लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे। आता टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी येथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे लाल तिखट घेतलेले आहे। मी इथे 2 चमचे लाल तिखट टाकलेले आहे आणि त्यानंतर 1 चमचा मी बेडगी पावडर टाकलेली आहे। आता आपल्याला इथे बनवून घेतलेला मसाला टाकायचा आहे। तर मी इथे 2 चमचे याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे। जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तसे तुम्ही इथे मसाल्याचा वापर करू शकता। आता व्यवस्थित मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। आता आपण शिजवून घेतलेले चणे याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की आपले चमचमीत असे चण्याची भाजी तयार झालेली आहे। तर मी त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।